आपण नवरात्रीनिमित्त नवदुर्गांचे दर्शन घेत आहोत. पहिली देवी होती एकवीरा, दुसरी मुक्तांबिका आणि आज आपण दर्शन घेणार आहोत तिसरी देवी पद्मावती. पद्माळा पद्मावती मंदिर. नमस्कार. आता आपण आलो ते नवदुर्गांच्या परिक्रमेतल्या तिसऱ्या दुर्गेला म्हणजे पद्मावती. नमस्कार. करवीर क्षेत्रातल्या नवदुर्गांच्या दर्शनामध्ये तिसरी दुर्गा अर्थात पद्मावती. करवीर क्षेत्राला प्रत्येक कल्पामध्ये वेगवेगळी नावं होती असा उल्लेख करवीर महात्म्यात. त्यापैकी पद्मालय असं एका कल्पामध्ये या करवीर क्षेत्राला नाव आणि त्यावेळेला करवीराचा शासक होता तो पद्माक्ष नावाचा राजा. त्या राजाची आराध्य देवता म्हणजे ही पद्मावती. पद्मावती म्हणजे आदिशक्तीचं सौम्य स्वरूप, लक्ष्मी स्वरूप. पद्मावती या नावावरून आणखी एक बोध होतो तो म्हणजे करवीर क्षेत्रामध्ये इतर अनेक संप्रदायाच्या परंपरा आहेत. त्यापैकी जैन संप्रदायाच्या परंपरेला जवळची वाटणारी ही पार्श्वनाथ तीर्थंकर भगवानांची शासन देवता म्हणून ओळखली जाणारी पद्मावती, तिची सुद्धा एक संगमरवरी मूर्ती या गाभाऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मूळ सिंदूर चर्चित म्हणजे शेंदूर लावलेल्या स्वरूपातली पद्मावती वैदिक परंपरेप्रमाणे आणि त्याचबरोबर जैन परंपरेप्रमाणे तीर्थंकर भगवंताची शासन देवता म्हणून असणारी पद्मावती, अशा दोन्ही स्वरूपाचा मेळ भक्तजनांच्या आस्थेनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. प्रल्हादाच्या तपावरून जगदंबा करवीर निवासिनी साक्षात नरसिंह रूपात प्रगट झाली ते हे स्थान आणि म्हणूनच या क्षेत्राच्या शेजारी असलेल्या पद्माळा तळ्याला सुद्धा आगळं महत्व आहे. आपल्या पित्याचा वध आपल्यामुळे झाला ही खंत मनात बाळगणाऱ्या प्रल्हादाला नरसिंहरूपी जगदंबेनं आज्ञा केली की या पद्माळा तीर्थामध्ये 12 गाडे शाळीग्राम भर, म्हणजे तुझे पितृहत्येचं पातक जे तुला लागलंय असं वाटतंय त्याचं क्षालन होईल. तो हा पद्माळा तळा, हे तलाव आणि त्या पद्माळा तलावाच्या काठावरती असलेलं हे पद्मावतीचं सुंदर मंदिर. पद्मावती बरोबरच या प्राकारात अनेक देवतांचं दर्शन घडतं. सटवाई म्हणजे षष्ठी, अर्थात लहान मुलांना जन्मल्यानंतर पहिल्यांदा ज्या देवालयात नेलं जातं त्या सटवाईची सुद्धा मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळते. संपन्नतेचं प्रतीक असणारी गजलक्ष्मी या सटवाईच्या वरती आपल्याला दर्शन देते. द्विभुजा अशा गजलक्ष्मीच्या हातामध्ये दोन्ही हातामध्ये कमळकळी तर हत्तीनी वरती अभिषेक मुद्रा अशा प्रकारच्या गजलक्ष्मीनंतर बाजूलाच ज्यांच्या महात्म्यातून ज्यांच्या वाणीतून संपूर्ण करवीर क्षेत्राचं महात्म्य उलगडतं ते महर्षी अगस्ती आणि माता लोपामुद्रा यांच्या मूर्तीचं दर्शन घडतं. कुठलंही मंदिर गणरायाच्या मूर्तीशिवाय अपूर्ण आहे आणि म्हणूनच गणरायाची सिंदूर चर्चित अशी एक मूर्ती आपल्याला या ठिकाणी दर्शन देते. त्याचबरोबर देवीची प्रदक्षिणा करून आल्यानंतर देवीच्या डाव्या बाजूला आपल्याला अनंत स्वरूपातील भगवान विष्णू, अनेकांचं कुलदैवत असणारा नाईकबा, नागयुग्म आणि मारुती अशा मूर्तींचं दर्शन घडतं. त्यानंतर या प्राकारातलं अत्यंत महत्वाचं स्थान, करवीरामध्ये नरसिंहाची अनेक मंदिरं असली तर ज्या ठिकाणी साक्षात जगदंबा नरसिंह रूपात प्रगटली असं स्थान म्हणजे पद्मावतीच्या आवारातलं हे मंदिर. प्रल्हादाने ज्या ठिकाणी तप केलं तो प्रल्हादेश्वर आणि त्याच्या पाठीमागे असलेला नरसिंह, तांदळा रूपातील नरसिंह हे या स्थानाचं वैशिष्ट्य. ही आहे नवदुर्गातील तिसरी दुर्गा पद्मावती.